नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे। आजचा आपला विषय आहे आपली तिजोरी ही घरामध्ये कुठे ठेवावी, कशी असावी, कोणत्या दिशेला ठेवावी, त्यामुळे आपल्याला काय फायदे होतील हे आपण या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या दिशेला तिजोरी ठेवल्यावरती कुबेरदेव हे आपल्यावरती प्रसन्न होतील। घरामध्ये एक तिजोरी ही नक्की असावी। तिजोरी कपाटामध्ये असो किंवा कुठे मोठी सेपरेट तिजोरी असो, पण तिजोरी ही आपल्या घरामध्ये नक्की असावी। घरामधील तिजोरी ही स्वच्छ असावी। घरामधील तिजोरीमध्ये आपल्याला खाली लाल कलरचा कपडा अंथरून घ्यायचा आहे आणि मग त्यावरती आपल्याला ज्या आपण काही सेवा करतो, काही उपाय करतो, त्या ज्या वस्तू असतात त्या आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायच्या असतात। त्या आपण त्या लाल कपडा अंथरल्यावरती ते तिजोरीवरती ठेवायचे असतात। तिजोरीमध्ये सोने, पैसे या वस्तू आपण ठेवतो। तिजोरीमध्ये कॅश ही नक्की असावी। आजकालच्या जमान्यामध्ये कॅश ही खूप कमी प्रमाणात पाहायला मिळते, पण आपल्या तिजोरीमध्ये कॅश ही नक्की ठेवावी। थोडी का होईना पण कॅश ही तिजोरीमध्ये ठेवल्याने आपल्या घरामध्ये तिजोरी कधीही रिकामी ठेवू नये। तिजोरीमध्ये कॅश ठेवल्याने आपली तिजोरीची भरभराट होत राहते। आपली तिजोरी ही आपली संपत्तीचे स्थान आहे। आपली तिजोरी ही आपण दक्षिण दिशेला ठेवली पाहिजे। दक्षिण दिशेला ठेवली पाहिजे म्हणजे आपण त्या तिजोरीचं तोंड उत्तर दिशेला उघडेल आणि दक्षिण दिशेला पाठ होईल अशा पद्धतीने ठेवली पाहिजे। उत्तर दिशेला तोंड करणे म्हणजे उत्तर दिशेला भगवान कुबेरांची दिशा आहे। कुबेर महाराज उत्तर दिशेला वास करत असतात। तिजोरीचं तोंड उत्तर दिशेला वाढल्याने आपले धन, पैसा, संपत्ती ही वाढत जाते। तिजोरीचे सर्वोत्तम स्थान म्हणजे दक्षिण दिशेला नैऋत्य कोपऱ्यामध्ये तिजोरी असेल तर आपली संपत्ती ही वाढत जाते आणि आपली प्रगती ही होत राहते। नैऋत्य दिशा ही स्थैर्याचे प्रतीक आहे। या दृष्टीने आपली संपत्ती स्थिर राहण्यासाठी नैऋत्य दिशा ही सर्वोत्तम दिशा मानली गेली आहे। दक्षिण आणि पश्चिम कोपऱ्यामध्ये नैऋत्य दिशा येते, तर या कोपऱ्यामध्ये जर आपल्याला शक्य असेल तर आपण तिजोरी ही नैऋत्य कोपऱ्यामध्ये उत्तरेकडे तोंड करून ठेवावे। जर नैऋत्य दिशेला जर शक्य नसेल तर आपल्या घराच्या दक्षिण दिशेला उत्तरेकडे तोंड करून तिजोरी उघडेल अशा कोणत्याही ठिकाणी आपण तिजोरी ठेवली तरीही चालते। भरपूर लोकांचा असा गैरसमज असतो की आमच्याकडे पैसा नाही, मग कशाला तिजोरी हवी। पण घरामध्ये कोणत्याही ठिकाणी कपाटामध्ये असो किंवा आपण कोणतं तरी छोटंसं कप्पा केलेला असो, पण एक तिजोरी ही नक्की असावी। आपण जर असे म्हणत असू की माझ्याकडे पैसा नाही, मग कशाला तिजोरी आहे, तर आपली वास्तू ही नेहमी तथास्तु म्हणत असते। त्यामुळे असे शब्द आपण कधीही घरामध्ये वापरू नये। पण आपल्या लक्ष्मीला स्थान म्हणून आपल्या घरामध्ये तिजोरी ही कुठेतरी असावी। तिजोरी ही दक्षिण दिशेला तोंड होईल अशी कधीही ठेवू नये। दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे आणि दक्षिणेला तोंड करून ठेवलेली तिजोरी ही आपल्याला कधीही भरभराट देत नाही। त्यामुळे दक्षिणेकडे तोंड होईल अशा पद्धतीने आपल्या तिजोरी कधीही ठेवू नये। ही तिजोरी नेहमी रिकामी राहते, त्यामुळे आपल्याला शक्य होईल तितका उत्तर दिशेला तोंड होईल, उत्तर दिशेला ओपन होईल अशा पद्धतीने तिजोरी ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। जर उत्तर दिशेला तोंड होणे हे आपल्या घरामध्ये किंवा जागा नसेल किंवा शक्यच नसेल तर ते आपल्या तिजोरीचे तोंड हे पूर्व दिशेला झाले तरीही चालते, पण दक्षिण आणि पश्चिम दिशेला आपल्या तिजोरीचे तोंड हे उघडेल अशा पद्धतीने ठेवू नये। आपली तिजोरी ही नेहमी स्वच्छ ठेवावी। तिजोरीमध्ये कसलीही बिले, लाईट बिल असतील किंवा हॉस्पिटल बिल असतील, कोणत्याही प्रकारचे कागद बिल, कसल्याही प्रकारचा कचरा हे तिजोरीमध्ये कधीही होऊ देऊ नये। बिल ठेवू नये तर कचरा कधीच होऊ देऊ नये। त्यामुळे आपल्या लक्ष्मी ही आपल्यावरती नाराज होते। त्यामुळे तिजोरी ही नेहमी स्वच्छ, सुंदर, सुटसुटीत ठेवावी। आपल्याला बऱ्याच महिलांना सवय असते की काही वस्तू खाली असेल किंवा मुलांच्या हाताला वस्तू येऊ नये अशा पद्धतीने आपण कपाटावरती वस्तू ठेवत जातो, पण आपल्या तिजोरीवरती कधीही वस्तू कोणत्याही प्रकारच्या ठेवू नये। तिजोरी ही वरचा भागही स्वच्छ असावा, रिकामा असावा, सुटसुटीत असावा। तिजोरीवरती कोणताही वजन किंवा बोजा हा आपल्याला तिजोरीवरती ठेवायचा नसतो। त्यामुळे तिजोरीच्या वरतीही एक पेपर अंथरून एकदम स्वच्छ करून ठेवावी। तिजोरीच्या वरती केर, कचरा किंवा धूळ साठलेली नसावी।
कोणत्याही न लागणाऱ्या वस्तू कपाटावरती आपण टाकतो त्या कधीही कपाटावरती टाकलेल्या नसाव्यात. आपला घराचा दरवाजा उघडल्याबरोबर लगेच समोर तिजोरी दिसेल अशा पद्धतीने आपली तिजोरी नसावी. आपल्या म्हणजे आपण आपल्या घरात जे बाहेरून कोणीही लोक येतील त्यांना डायरेक्टली तिजोरी दिसेल अशा पद्धतीने तिजोरी ठेवू नका. तर तिजोरी ही आपल्या बेडरूममध्ये ठेवा किंवा हॉलमध्ये जरी ठेवण्याची वेळ आली तरीही ती डायरेक्ट आपल्या दरवाजाच्या समोर ठेवू नका. आणि प्रत्येक व्यक्तीने म्हटले पाहिजे की माझ्याकडे भरपूर पैसा आहे. ज्यावेळेस आपण म्हणतो की माझ्याकडे भरपूर पैसा आहे किंवा भरपूर कोणतीही वस्तू आहे त्यावेळेस आपल्याकडे ती वस्तू भरपूर येत राहते. आपण कधीही ओरडत बसायचं नाही की माझ्याकडे पैसे नाहीत असे जर म्हटलं तर लक्ष्मी म्हणते की नाहीच म्हणत असेल तर कशाला त्या माणसाजवळ जायचं. त्यामुळे आपण असे शब्द वापरायचे नाहीत की प्रत्येकच आपल्याकडे जर 10 रुपये असतील तर आपण माझ्याकडे 100 रुपये आहेत असे तर म्हटले तर लक्ष्मी माता ही प्रसन्न होते आणि आपल्याकडे अनेक पटीने वाढत जाते. त्यामुळे आपल्याला लक्ष्मी माताला प्रसन्न करायचे आहे आणि माझ्याकडे भरपूर पैसा आहे असेच म्हणायचे आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.